जिल्हा परिषदेचं निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि त्यातच गावोगावातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक उमेदवार अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये येत आहेत. आपण काय उमेदवारांनी अर्ज भरलेत आणि अर्ज भरून आल्यानंतर त्यांचं मत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण त्यांच्याकडे जाऊया. आज आपण अर्ज भरलात, पुढे की पुढे अर्ज भरलात, काय मत काय आहे तुमचं? ॲक्च्युली काय आहे की आता जर बघितलं ना तर ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे सगळ्यात जास्त म्हणजे पाण्याची सुविधा नाही आहेत, त्यानंतर रोडचे सुविधा नाही आहेत. आता जे डांबरी रस्ते वगैरे जे आहेत ते पण थोडे हे आहेत. तर आता जर बघितलं तर आमचे जे माननीय आमदार आहेत तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, निलेश दादा शेळवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी ही जिल्हा परिषद वालोडचा जो जिल्हा परिषद सर्कल आहे त्याच्यामध्ये आपण विकास करण्याचं हे ठेवलेलं आहे, धोरण ठेवलेलं आहे. काय मुद्दे काय आहेत नेमके? जास्त अजून काय आहेत मुद्दे? मी- रोडचे काय याच्यामध्ये आहे? नाही, ॲक्च्युली सगळ्यात मेन म्हणजे सिमेंट रस्त्याचंच जास्त आहे की सगळीकडे सिमेंट रस्ते झाले पाहिजेत. पाण्याचा अभाव जो आहे तो पण पूर्ण करता आला पाहिजे. शिना कोळेगावचं जे पाणी आहे इकडं कसं हे करता येईल त्या माध्यमातून ते पण हे करता येईल. त्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढणार आहात. येस जनतेसमोर जाणार. येस. आपल्यासोबत सभापती आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्यावं. काय नेमकं मत काय वाटतं तुम्हाला? आज तुमची फौज मोठी आली आहे अर्ज भरायला, काय एकंदरीत काय मत आहे तुमचं? आदरणीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही वालोड जिल्हा परिषद गटातून जयश्री बालाजी काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एकंदरीत तानाजी सावंतचं काम खूप मोठं आहे, जोरात चाललंय, काय वाटतं? साहेबाचं काम आता तुम्हीच बघताय. प्रत्येक गावखेड्यात आता स्वखर्चातून मुरमाचे रस्ते केलेले आहेत. साहेबांनी जवळजवळ प्रत्येक गावाला 1-1 कोटीच्या पुढं विकास निधी दिलेला आहे. साहेबाचं काम तसं खूप मोठं आहे.